नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्यासोबत आहेत माझे मित्र आनंद नेमकर आणि साहिल रिठे. तर आजचं स्पेशल कारण जे आहे ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल कालच्या मॅचबद्दल. तिलक वर्मानी जी एक हाती मॅच जिंकून दिलेली आहे त्याबद्दल थोडंसं आम्ही डिस्कशन करणार आहोत. खरं तर आम्ही सिरीज नंतर हे डिस्कशन करणार होतो, पण कालच्या अनएक्सपेक्टेबल परफॉर्मन्समुळं आम्ही आज इथं जमलेलो आहोत ऑनलाईन. तर डिस्कशन सुरू करूया. आनंद, काय होतं इम्प्रेशन? अरे खूप खूप जबरदस्त मॅच झाली आहे. आणि काल ऍक्च्युली इतकी क्लोज मॅच होईल असं वाटलं नव्हतं. ज्या प्रकारे इंग्लंडनी सुरुवात केली बॅटिंगला, असं वाटलेलं की 200 क्रॉस करतील. कारण की जॉस बटलर आणि हॅरी ब्रूक दोघंही जेव्हा खेळत होते त्यांचे पहिले 2 विकेट लवकर गेले. पण तरी जॉस बटलर त्याच्या नॉर्मल फॉर्म नुसार हार्ड हिटिंग करतच होता. ही डिड नॉट बॅक आउट की विकेट चाललेत तर टिकून राहूया, नाही, ही वॉज जस्ट कंटिन्युइंग टू हिट. आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं की 200 क्रॉस करतील, पण आपल्या बॉलर्सनी चांगला कमबॅक केला. त्यांचे 90ला 5 विकेट होते आणि तेव्हा आय थिंक 11वी किंवा 12वी ओव्हर चाललेली. आणि त्याच्यानंतर त्यांचे विकेट एव्हरी रेग्युलर इंटरव्हल पडतच गेले. त्यांनी टोटल 166 केला, जो माझ्या मते बिलो पार स्कोर होता. अजून 20 एक रन जास्त इझिली झाले असू शकते जर त्यांनी बॅटिंग नीट केली असती तर. 200 पण कदाचित झाले असते ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली तर. पण कमी स्कोर होता. सो मला असं वाटलं की इट माइट बी अ रिपीट ऑफ मॅच 1, की आपले ओपनर्स येतील, सॅमसन, अभिषेक शर्मा येऊन धुवाधार पारीख येऊन एखाद जरी टिकला असता वरचा आणि त्याला सपोर्ट मिळाला असता तर ही पण 15व्या ओव्हरमध्ये मॅच संपू शकली असती, असं मला वाटलं. झालं तसंच की सुरुवात सगळ्या बॅट्समनना मिळाली, पण नो वन कुड कन्वर्ट इट टू अ बिग इनिंग. एका एंडनी विकेट्स पडत गेले, त्याच्यामुळे प्रेशर थोडं बिल्ड झालं. आणि पूर्ण मॅच वॉज अ रोलर कोस्टर. म्हणजे असे इमोशन्सची नक्कीच. खेळ चाललेला आपल्या, की हो. अरे इंग्लंड जिंकते, अरे नाही नाही इंडिया इकडे मॅच आली, अरे नाही नाही इंग्लंड जिंकते, परत इंडियाकडे मॅच आली. आणि मजा आली बघायला. आणि तशीच मॅच झाली तर जास्त आनंद मिळतो, कारण की यू नेव्हर नो. कारण की वन साइड मॅच झाली तर ओके, मजा येत नाही जास्त. पण जेव्हा दोन्हीकडे दोन्हीचे बाजू चांगले खेळतात आणि मॅच अनप्रेडिक्टेबल असतो आउटकम, तेव्हा जास्त मजा येते. इरेस्पेक्टिव्ह ऑफ रिझल्ट कोणाकडनं लागतो, इंडियाकडनं लागला तर जास्त मजा येतो कारण की ती आपली होम साइड आहे. पण तसंच झालं. आपल्याकडे आपला हिरो, आमच्या मुंबईचा लोकल बॉय तिलक वर्मा. तिलक वर्माने एका साइडनी इनिंग्स पूर्ण टिकवून आपल्या इंडियन टीमला हा हा या मॅच मध्ये विजयी ठरवलं. त्याचा खूप आनंद आहे. आणि कॉन्ट्रीब्युशन मिळाले त्याला टुवर्ड्स दी एंड. वॉशिंग्टन सुंदरचे मिळाले आणि रवी बिष्णॉयचे मिळाले. खूप व्हॅल्युएबल रन्स होते ते, जे त्याच्यावरचं प्रेशर थोडं इझी झालं. आणि त्यांनी एक यंगस्टर असून, आय थिंक ही इज इन इज अर्ली 20s, 21-22, 21-22 वर्षाचा पोरगा आहे तो. त्यांनी इतकी मेंटल मॅच्युरिटी दाखवली आहे की नक्कीच त्याच्याकडे पुढे जाऊन एक लीडर म्हणून, एक कॅप्टन म्हणून बघितलं जाईल. कारण की ही हॅज गॉट दॅट मेंटल ॲटिट्यूड टू कंट्रोल द इनिंग. कम्प्लीट झोनमध्ये वाटला मला तो, की काय चाललंय. ही वॉज नॉट अंडर प्रेशर. मॅच सिच्युएशन, मॅच अवेअरनेस कम्प्लीट त्याच्या ध्यानीमनी होती. आणि त्या प्रकारे त्यांनी ती एक्झिक्यूट करून ही जस्ट टीमला ओव्हर द लाईन घेऊन गेला. इवन दो इट वॉज इन द लास्ट ओव्हर. अमेझिंग अमेझिंग मॅच, अमेझिंग इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस शॉर्ट ड्युरेशन्स मध्ये काय काय प्लेयर्सचे. आणि ओव्हरऑल तिलक वर्मा वॉज द हिरो ऑफ द मॅच. आणि हा, सर्वांना सर्वांना हॅपी रिपब्लिक डे आमच्या व्ह्युअर्सना. ओके, असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, कॉमेंट करत राहा, व्हिडिओजना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. साहिल. येस, जसं आनंदनी मोस्ट ऑफ द थिंग्स कव्हर केल्या, पण द टीव्ही शो ज्याला आपण म्हणतो, तिलक वर्मा शो होता कालचा. आणि त्या इनिंगनी मला जी विराट कोहलीची जी पाकिस्तान विरुद्ध जी ही होती इनिंग होती ती आठवली. दोन 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 बॉल असे जोफ्रा आर्चरने जे टाकले होते, खूप स्पीड. म्हणजे जोफ्रा आर्चर इज लाईक 140+ ने टाकतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तिथे थोडस रवी शास्त्रीच्या भाषेत बोलायचं झालं तर गोटी मुंह में गया था काइंड ऑफ सिच्युएशन होती. ही टॉप एज लागले होते दोन्ही मॅचला, दोन्ही बॉल्सला, तिलक वर्मा बॅटिंग करत असताना. आणि ती विकेट मला वाटलं गेली असती, पण दोन्ही बॉलला 6 गेला.
कारण पेस एवढा होता जोफ्रा आर्चरच्या बॉलमध्ये. आणि जर तुम्ही बघितलं तर सर्वात एक्सपेन्सिव्ह बॉलर तो होता. 60 रन्स हो. त्याला मारले टोटल. आणि की हायलाइट वॉज लाईक की अर्ली विकेट्स फॉर इंडिया, मतलब ह्याच्यासाठी हे झाले स्वस्तामध्ये. बेन डकेट आणि फिलिप सॉल्ट आउट झाले. त्यांना तेवढं पहिल्या 6 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये तेवढं कन्वर्ट नाही करता आलं काही गोष्टी. त्यानंतर जॉस बटलर, हॅरी ब्रुक जसं आपण बघितलं, दे वर लुकिंग लाईक इन अ गुड शेप. असं वाटलं होतं की काहीतरी खूप वाईट होईल इंडियासोबत, पण नंतर ओके झालं. आणि स्पिनर्सनी पुन्हा एकदा त्यांचं काम उत्तम प्रकारे बजावलं. आणि अर्शदीप सिंग सरप्राइझिंगली थोडं सर्वात जास्त इकॉनॉमी अर्शदीप सिंगची होती. ओव्हरऑल परफॉर्मन्स मजा आली. नेल बायटिंग मॅच आणि क्रुशियल रन्स आय वुड से तिलक वर्माचे नक्कीच होते, पण मला वाटतं ज्या 2 बाउंड्रीज रवी बिश्नोईने मारल्या आणि एक बाउंड्री मला वाटतं अर्शदीप सिंगने मारली, ती लकीली गेली, म्हणजे Luckily inside edge गेली. बसून मागे ते गेली. काहीच मॅटर करत नाही लकीली गेली का. रन आणे चाहिए. रन्स आले आणि आपण मॅच जिंकलो, हे खूप महत्वाचं. एक 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 शॉट जो तिलक वर्माने मारला, जो गुडघ्यावर बसून मागच्या बाजूला, तो हो, बॉल जातच राहिला. स्टार्टिंगच्याच तो बॉल त्याच्यावर. जातच राहिला. तो शॉट म्हणजे अमेझिंग शॉट. म्हणजे मी ना भूतो ना भविष्य असा शॉट काइंड ऑफ होता तो. अमेझिंग शॉट. आणि आय गेस जोफ्रा आर्चरलाच मारला तो ते. जोफ्रा आर्चरलाच होता आय गेस तो. आणि म्हणजे पेस बॉलिंग तेवढी काम करतच नव्हती. स्पिन ट्रॅक होता थोडाफार. वरुण चक्रवर्तीने पुन्हा हॅरी ब्रुकला तसंच आउट केलं. जसं मागच्या मॅचला 2 विकेट्स त्याने काढला होता, सेम तसंच आउट केलं. ऍक्शन रिप्ले वाटत होता तो एकदम. आणि स्पिनर्सला मदत झाली. स्पिनर्सनी थोडंफार ठेवली मॅच, म्हणजे थोडंफार डॅमेज कंट्रोल झाला मी असं म्हणेल, जो जॉस बटलर आणि हॅरी ब्रुकनी केला होता थोडासा मिडल ऑर्डरमध्ये. ओव्हरऑल व्हेरी वेल डन टू टीम इंडिया. आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे. नक्कीच. म्हणजे मॅच एवढी रंगतदार झाली नंतर, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की प्रत्येकाला प्रत्येकाचे रोल माहिती आहेत आणि त्यानुसार सगळेजण खेळतात. तसंच प्रत्येक पोझिशनसाठी जे बॅकअप आहेत ते पण तेवढेच रेडी आहेत, हे या मॅच मधून दिसतं आपल्याला. की एक कोणी परफॉर्मन्स नाही केला तर दुसरा करतोय. आणि आणि कॉम्बिनेशन बद्दल जर बोलतो, जर मिडल ऑर्डर रचना ह्या प्रकारे केली, जर रायटी ऑर्डर झालं, रायटी जर आउट झाला तर सूर्यकुमार बॅटिंगला येतो. आणि जर लेफ्टी आउट झाला अभिषेक शर्मा तर मग तिलक वर्मा येतो. आणि ही फ्लेक्झिबिलिटी मला वाटतं कुठे ना कुठे वर्क करते, विच इज रिअली गिव्हिंग गुड रिझल्ट फॉर इंडिया अँड विल गिव्ह गुड रिझल्ट फॉर इंडिया. तेव्हा आणखी एक इंटरेस्टिंग स्टार्ट सांगायचं झालं तर तिलक वर्मा बांगलादेश सिरीज नंतर एकदा पण आउट झालेला नाहीये. हो, माझंही ऑब्झर्वेशन आहे, तो तशी विकेट टिकून ठेवतो. अमेझिंग. मुंबई Hmm. नॉट आउट राहण्याचा स्ट्रीक जो आहे तो सर्वात मोठा झालेला आहे T20 मध्ये. टचवूड. आपण जास्त त्याच्यावरती नको बोलूया. पुढच्या मॅच मध्ये दुसरं काही दिसून नको यायला. ठीक आहे. बाकी प्लेयर्सचं फॉर्मचं जर बोलायचं झालं, जसं आपण स्कायच्या फॉर्म बद्दल पण मागच्या व्हिडिओमध्ये थोडं डिस्कस केलं, तर संजू सॅमसन, स्काय, परत अभिषेक शर्मा, या तिघांना पण स्टार्ट खूप चांगला मिळाला. म्हणजे स्टार्ट खूप चांगला दिला त्यांनी. म्हणजे एकाच ओव्हरमध्ये 3 बाउंड्रीज संजू सॅमसननी पण आणि सूर्यकुमार यादवनी. आणि बॉलर कोण होता तर जोफ्रा आर्चर होता दोघांच्या वेळेस. म्हणजे आओ जाओ घर तुम्हाला काइंड ऑफ सगळे त्यालाच मारत होते. हो. जोफ्रा आर्चरनी सगळ्यांना स्टार्ट दिला होता, पण तेवढा कॅपिटलाइज आपण नंतर करू नाही शकलो. बरोबर. अपार्ट फ्रॉम तिलक वर्मा. मला सूर्याची विकेट खूप लूज वाटली. म्हणजे ही ट्राय टू प्लेस द बॉल, जस्ट प्लेस करायला गेला, बट बॅटला लागून काइंड ऑफ मिडलच होता बॅटचा, पण तो बॅट लूज असल्यामुळे बॉल ऍक्च्युली मागे ट्रॅव्हल होऊन बोल्ड झाला. काइंड ऑफ लूज, कांट ब्लेम हिम मच. पण मला असं वाटतं की त्यांनी थोडी जास्त म्हणजे मेंटल प्रिपरेशन करून ही शुड ट्राय टू स्टे. मला वाटतं
त्याच्यासारख्या प्लेअरकडनं रन्स येणं खूप गरजेचं आहे, त्याच्या गरजेचं स्वतःसाठी आहे. पण आणि पूर्ण टीम इंडियासाठी पण. मला नक्कीच. वाटतं आणि ग्राउंडेड शॉट्स जे म्हणतो ना, ग्राउंड शॉट्स, हम्म. आय गेस T20 मध्ये हा प्रकार खूप कमीच असतो ग्राउंड शॉट्सचा, पण मला वाटतं थोडंसं ऍट द स्टार्ट ऑफ इनिंग त्यांनी थोडेसे ग्राउंडेड शॉट्स जर खेळले अँड देन ही स्टार्ट्स टू टेकिंग ऑन द बॉलर्स, आय गेस दॅट विल बी गुड. नाही, ग्राउंडेड शॉट्स म्हणजे जर कालची मॅच पाहिली तर दोन जे त्यांनी कट शॉट मारले हो. ते ग्राउंडेड शॉटच म्हणता येतील आपल्याला. ते असं इररिस्पॉन्सिबिलिटी तो काही खेळलेला नाही असं वाटतं मला. ओके. पण नक्कीच आऊट जो झाला तो थोडासा, आता आऊट झाल्यावर आपण बोलतोच की शॉट असा होता तसा होता. पण मला इनर फिलिंग येते की पुढच्या मॅचला ही विल बी द स्टार. येस, अजून 3 मॅचेस आहेत. 3 मॅचेस आपले जे प्लेयर्स फॉर्म मध्ये नाही आहेत ते येतील फॉर्म मध्ये असंच आपण. नक्कीच दिसतील. आणि दोन प्लेयर्स बद्दल बोलायचं झालं तर ध्रुव जुरेल मला खूप आवडलं असतं त्याची बॅटिंग बघायला. ही इज अ एक्सेप्शनल टॅलेंट. आणि दुसरं हार्दिक पांड्या, आय डोंट नो, म्हणजे मी ऍक्शन रिप्ले मला एक कुठल्या तरी मॅचची आठवण झाली, त्याला सेम शॉटला आउट झाला तो, असं मागे मागचा हेलिकॉप्टर खेळत होता तो, सेम तसाच आउट झालेला. तर ते थोडंसं हार्दिक पांड्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये पण आणि मला वाटतं थोडंसं बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये पण तो येईल मला वाटतं हळूहळू फॉर्मला, आणि गरजेचं आहे कन्सिडरिंग नेक्स्ट फ्यू मॅचेस आणि वर्ल्ड कपच्या दृष्टीने बघितलं तर. बरोबर. आणि फिल्डिंग डिपार्टमेंट बद्दल थोडं बोलायचं झालं तर कालचा ध्रुव जुरेलचा रनआउट तो एक हायलाइट पॉइंट होता मला. ध्रुव जुरेलचा रनआउट आणि इंग्लंडची तारीफ करायला गेलं तर त्यांच्या लियम लिव्हिंगस्टननी एंडला एक बाउंड्री अडवली, म्हणजे तेव्हा आय थिंक फक्त 6 रन पाहिजे होते, 6 रन तिथे पाहिजे 2 होते. रन मिळाले. राईट. आणि असं होतं की जर का तेव्हा बाउंड्री खाल्ली असती तर मॅच वॉज ऑल डन, म्हणजे फक्त म्हणजे 5 बॉलमध्ये 2 रन पाहिजे अशी इक्वेशन आलं असतं. पण त्यांनी जो डायव्हिंग फिल्डिंग करून अजून एक चान्स दिला इंग्लंडला, म्हणजे दॅट वॉज अ रिअली टफ फिल्डिंग सिच्युएशन. situation. त्यांनी पूर्ण त्याची बॉडी ऑन द लाईन टाकून त्यांना अजून गेम मध्ये ठेवलं, तर त्यांची पण तारीफ केली पाहिजे. ते आय थिंक इंग्लंड टीम आर ट्राइंग टू नाव लर्न आणि अडॅप्ट टू द कंडिशन्स, इंडियन पिचेस प्रमाणे, इंडियन कंडिशन्स प्रमाणे, आणि गेल्या गेम प्रमाणे त्यांचा गेम नक्कीच इम्प्रूव्ह झाला आहे. सो येते गेम्स अजून टफ होईल इंडियासाठी. आणि मला असं वाटतं कॉम्बिनेशन मध्ये जर का बॉलिंग डिपार्टमेंट आपलं चांगलंच करतंय, पण बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये नक्कीच सगळे प्लेयर्स चमकू शकत नाही. जर का ओपनर्स चमकले तर खाली कोणाला चान्स मिळणार नाही. पण जर का 2 का 3 बॅट्समन जरी मोर दॅन ॲव्हरेज परफॉर्मन्स देऊ शकले ॲट अ गुड स्ट्राईक रेट, इट रिअली इम्प्रूव्ह अवर चान्सेस. तसं करत आलो तर पुढचे मॅचेस अजून चांगले होतील हीच अपेक्षा आहे. नक्कीच. आता 3 मॅचेस राहिलेल्या आहेत. लेट्स सी कोणाचे प्रेडिक्शन्स खरे ठरतात. माझे 4-1 होते, सो 2-0 झाले, सो आय एम स्टील इन द गेम. माझं 3-2 होतं. स्टील इन द गेम. तिघही तू गेम खुश मध्ये झाला आहेत. असशील ना साहिल? इंग्लंड जिंकायचा चान्स होता, थोडा खुश झाला असशील ना प्रेडिक्शन? म्हणजे प्रेडिक्शन्स थोडस, पण जाऊ दे, ठीक आहे. अजून त्या 3 मॅचेस आहेत. दुःखामध्ये पण आनंद आहे असं मी म्हणेल. आणि अजून 3 मॅचेस आहेत, तर बघूयात, जेवढी टफ होईल तेवढी मजा येईल असं वाटतंय. एक्झॅक्टली. की 5व्या मॅचला 2-2 असेल तर मग किती मजा येईल. नाही, मॅच टफ झाली म्हणजे पाहिजे. तुझ्या प्रेडिक्शन साठी तू जे करतोय, तू बरं झालं इकडे आलाय, भारतात नाही. नाही, मॅचेस टफ होऊ दे, पण जिंकली इंडिया पाहिजे. मी ऑब्व्हियसली तेच म्हटलं ना, 3-2 म्हणजे इंडिया विन म्हणतोय मी. नाही, ते सिरीज बोलतो मी, प्रत्येक मॅच पण बोलतोय. अच्छा, तसं. हा, इट विल बी गुड, बट मला इनर थोडासा, म्हणजे इनर गट फिलिंग अशी आहे की मे बी नेक्स्ट मॅच थोडीशी वेगळा रिझल्ट बघायला मिळू शकतो. बिकॉज नेक्स्ट मॅच कुठली आहे? नेक्स्ट मॅच राजकोटला, आय गेस. ओके, म्हणजे फ्लॅट ट्रॅकच आहे, हाय स्कोरिंग. कदाचित त्यांना पण सपोर्ट करेल, बघूया. घायल शेर आहे थोडासा मेरे को लग रहा है इंडिया, सॉरी इंग्लंड. हो आहेच. म्हणजे बटलर कडून मला वाटतं 100 आहे. मलाही तसं वाटतंय. काय नाही, नाही ऍटलिस्ट 100 नाही, पण 70, 80, 90 पर्यंत पण. ते तर तो अशी करतो, पण ज्या प्रकारे आउट झालेला आहे तो, आणि जखमी शेर आहे. येस, ते पूर्ण करणार. ते वाटतंय थोडंसं.
आणि बॅड बॅड न्यूज म्हणायचं मला, आपण मागच्या व्हिडिओला निशांत आपण म्हणलो होतो की नितीश रेड्डीला बघायला आवडेल आपल्याला, बट Yes. ही इज सॅडली इंजर्ड. ऑल्सो रिंकू सिंग. इज ऑल्सो Yes. इंजर्ड. हम्म. So, which is very unfortunate, and maybe I don't know about Rinku Singh, but mostly Nitish Reddy won't be playing the next 3 matches. मला आणि मला तर हे इंजुरीज नसून दुसऱ्यांना चान्स देण्यासाठी रोटेशनची पॉलिसी वाटते. सो वॉशिंग्टन सुंदरला खेळवलंय. आय थिंक पुढच्या मॅचेसमध्ये यू कॅन ऑल्सो सी मे बी, जर का ट्रॅक्स तसे असले तर नितीश राणाला पण देऊ शकतात चान्स. शमीला एखादी मॅच खेळू शकतात. सो यू नेव्हर नो की इट इज जस्ट अ पॉलिसी ऑफ रोटेटिंग प्लेयर्स आणि सगळ्यांना चान्स देऊन, कारण की ही ट्रायल अँड एरर करून कॉम्बिनेशन फॉर द वर्ल्ड कप चाललंय, राईट. सो सगळ्या पोझिशनसाठी सगळे बॅट्समन्सना ट्राय करतील आणि मग बेस्ट Right. 11 विल प्ले आणि मग स्क्वॉड पण तयार होईल तसं. इट्स जस्ट अबाउट नेक्स्ट मॅच नंतर समजेल आपल्याला काही चेंजेस. मला वाटतं पुढची मॅच आणखी एक ध्रुव जुरेलला एक चान्स मिळू शकतो, डेस्पर्ट ऑफ हिज परफॉर्मन्स. बट मग चौथ्या आणि पाचव्या मॅचला मग तसं तू म्हणला मोहम्मद शामी दिसू शकतो, नितीश दिसू शकतो वगैरे वगैरे. सो तेच पाहावं लागेल. पुढच्या मॅचवर सगळं डिपेंड आहे मला असं वाटतं, स्क्वॉड चेंजेस. Correct. नक्कीच. आता मेन फोकस हाच राहील की येणारी मॅच जिंकून सिरीज सील करतील आणि मग अजून बाकी चान्सेस देऊ शकतील ते. एक्झॅक्टली. ठीक आहे. आणखीन काय बोलायचंय? आणखी मुंबई रणजी ट्रॉफी बोलायचंय. सॅड न्यूज, पण ऍक्च्युली परफॉर्मन्सेस एकदम नरम गरम, एकदम. शार्दुल ठाकूर बद्दल काय म्हणशील? अरे तूच बोलत आहा. नाही, उत्तम. म्हणजे सेकंड इनिंग मध्ये 100 केली. एक हाती, मतलब 1 मॅन आर्मी खेळत होता बिचारा. बट जे मोठे मोठे स्टार्स होते जसं आपण म्हटलं, आणि सेकंड टाइम हरवलंय बरं का मुंबईमध्ये काश्मीरवाल्यांनी. करेक्ट. सो विच इज आणि इट्स गुड की आपण जसं आपण बघतोय ट्रेडिशनली सगळे प्लेयर्स महाराष्ट्रातून, मुंबईतून, नॉर्थ मधून, म्हणजे नॉर्थ म्हणण्यापेक्षा जम्मू काश्मीर, नॉर्थ ईस्ट तिकडून जास्त प्लेयर म्हणजे तेवढे झळकत नाहीत आपल्या. पण ही मॅच जी त्यांनी जिंकली आहे त्याच्यानंतर थोडीशी काय त्यांच्यामधली नावं, त्यांच्यामधले बॉलर शाईन होतात. सो विच इज अ गुड थिंग. आय थिंक फॉर क्रिकेट इट्स गुड. फॉर मुंबई सॅड, बट या फॉर क्रिकेट इट्स गुड. येस, मेन ते आहे फॉर क्रिकेट, कारण बाकीच्या स्टेट्स मधून पण जे प्लेयर्स आहेत डिझर्विंग ते तेवढेच वर आले पाहिजे. तर ह्या अशा मॅचेसच त्यांना हायलाइट करतात. बरोबर. पण जेव्हा तू ओव्हरऑल इंटरनॅशनल मॅचेससाठी जेव्हा टीम सिलेक्शन बघतोस तेव्हा काय होतं की एका प्लेअरला अर्ली इन दर करिअर स्क्वॉडमध्ये येण्यासाठी चान्स दिला जातो, त्याला डेव्हलप केला जातो. आता फॉर एक्झाम्पल जयस्वालला डेव्हलप केलाय. मग इवन दो त्याचे काही, जर का असं झालं की काही सिरीज किंवा काही मॅचेस फॉर्म चांगला नसला तरी ही विल स्टील बी बॅक्ड. मग जर का परफॉर्मन्सेस किंवा ऍव्हरेज जरी खराब झालं तरी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलाय टाइम, त्याला एक्सपोजर दिला आहे, त्याला वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये खेळायचा चान्स मिळाला. सो ही नोज द कंडिशन. जर तो ह्या वर्षी इंग्लंडमध्ये खेळून गेला तर काही वर्षांनंतर पुढची सिरीज होईल. ही नोज द कंडिशन्स, ही नोज कसे बॉल स्विंग होतो, त्याला ग्राउंड कळतात, इथले कंडिशन्स कळतात. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं की इतके चांगले प्लेअर इंडियामध्ये असून सुद्धा रणजी लेवलला, स्टेट लेवलला, त्यांना जर का इंडियन टीम मध्ये लवकर अर्ली ऑन देअर करिअर चान्स नाही मिळाला तर ते मग कुठे ना कुठेतरी मागेच राहतात. मग जर का खूप प्लेयर्स इंजर्ड असतील आणि खरंच खूप लेट्स एक वर्ल्ड कप हरलोय किंवा बीजीटी हरलोय आणि काही ड्रास्टिक चेंजेस करायचे झाले टीम मध्ये, तरच मग 1-2 प्लेअर असे येतात. पण दे डोंट स्टे इन द टीम फॉर लॉंग, कारण की दे आर ऑलमोस्ट टुवर्ड्स द एंड ऑफ देअर करिअर. मग करिअर आणि बॉलर्स असले तर तुम्हाला माहिती आहे की इंजुरीज किती असतात बॉलर्सना. सो त्याच्यामुळे त्यांना एक लॉंग करिअर मिळत नाही. सो तो हा प्रॉब्लेम नेहमी राहिलाय आणि त्याच्यासाठी काही करू शकत नाही, कारण की टीम सिलेक्शन यंगस्टर्सना चान्स देते ते नेहमी करेक्टच असं आहे. असं आहे. करेक्ट. नक्कीच. तर हे डिस्कशन आपण परत कंटिन्यू करत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि T20 सिरीज झाल्यानंतर पुन्हा एकदा डिस्कशन मध्ये येऊ. होपफुली सगळ्या मॅचेस अजून जसं साहिल म्हणाला तशा टफ होतील
आणि आपल्याला परत व्हिडिओ करण्याची संधी मिळेल. नक्कीच. सुपर. 3-2. नाही नाही 4-1. 5-0. 5-0. ओव्हर ऑप्टिमिस्टिक आहे मला वाटतं. नाही नाही ओव्हर ऑप्टिमिस्टिक नाही, देशप्रेम म्हणतात त्याला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. ऑफकोर्स. नाही नाही आधीपासून 5-0 आहे. हा निशांचा आहे, बरोबर आहे. निशांत, तुझी बीजीडीची प्रेडिक्शन काय होती रे? बीजेपीची प्रेडिक्शन माझी करेक्ट होती. आनंद. तुझी करेक्ट होती. येस. तू 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 बोललास, पण मी 2-2 बोललेलो. मी जस्ट साठी थोडक्यासाठी राहून गेलो. Anyway. मी प्रेडिक्ट केलं नव्हतं तेव्हा काही. हम्म. पण माझी म्हणजे साहिलच्या म्हणजे लाईन मधलीच प्रेडिक्शन होती. बोललो नको तरी. ओके. इंडियामध्ये असली असती ती ट्रॉफी तर वुड हॅव बीन डिफरंट. ठीक आहे. जसं की होते विसरूया आणि पुढे बघूया. पुढे बघू चाललं, म्हणून डोळे पुढे दिलेत आपल्याला, मागे नाही. पुढे चालणार. बरोबर. हेच टॅलेंट पाहिजे आपल्याला. हो, म्हणून तू मागची शॉट खेळू नाही शकत. नक्की. ठीक आहे रे, ठीक आहे. चलो. हा व्हिडिओ वाइंड अप करू. येस. कोणाला काही बोलायचं अजून? Nothing to add, and I guess hopefully India will win this series. ठीक आहे. चालेल निशान, आउटरो घे. नक्कीच. चला मग व्ह्युअर्सना एक विनंती करतो मी की आमचं चॅनल नवीन आहे तर याला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, आम्ही नक्कीच रिप्लाय करू आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.